अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे खूपदा बघा आपल्या नशिबामध्ये ज्या काही गोष्टी नसतील तर त्यासाठी आपण काय करतो, आपण आपल्या नशिबाला खूप जास्त कोसत असतो, खूप जास्त दोष देत असतो. आपल्या नशिबामध्येच या गोष्टी नव्हत्या, माझ्या नशिबामध्येच म्हणजे माझं नशीबच खराब आहे, मला ही गोष्ट भेटली नाही, मी खूप प्रयत्न केले, कष्ट केले, सगळं काही केलं, मेहनत सुद्धा केली, पण तरी सुद्धा मला ही गोष्ट मिळाली नाही कारण की ती माझ्या नशिबातच नव्हती. किंवा कधी कधी आपण काय करतो, आपल्या प्रारब्धाच्या भोगांवरती दोष आपण म्हणजे शंका निर्माण करतो की माझ्या प्रारब्धाच्या भोगांमुळेच मला हे असं काही माझ्या आयुष्यामध्ये मला भोगावं लागत आहे, किंवा मला ज्या आयुष्यात काही चांगलं होतच नाही आहे, मला काही चांगलं मिळतच नाही आहे. आणि कधी कधी आपण आपल्या कर्मावर सुद्धा आपण शंका निर्माण करतो की एवढं माझं कर्म वाईट आहे का की मला ही गोष्ट मिळू नये. त्यासाठी आपण खूप जास्त स्वतःच्या नशिबाला दोष देत असतो. पण हे सगळं करत असताना एकदा असं काहीतरी अचानकपणे काहीतरी गोष्ट घडते की जे आपण अपेक्षा सोडली होती ज्या गोष्टीची, की आपण ज्या वेळेस एखादी गोष्ट आपल्या नशिबात नाही आहे आणि ही माझ्या नशिबात येणारच नाही कधी असं आपण ज्यावेळेस म्हणतो, आणि अचानकपणे ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट तुमच्या आयुष्यात शक्य होते, म्हणजेच काय अशक्य गोष्ट ही शक्य तुमच्या आयुष्यात घडते, आणि सोबत तुमच्या नशिबात जे नव्हतं, तुम्ही ज्याची अपेक्षा सोडली होती त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला ती गोष्ट जर मिळत असेल तर विचार करा, त्यावेळेस तुम्हाला किती आनंद तर होणारच आहे. पण ही कुठलाही चमत्कार नाही, तर ही आहे स्वामी कृपा, जी तुमच्यावरती अचानकपणे झाली आहे. कारण की तुमची स्वामींची म्हणजे तुमची स्वामींची सेवा तर वाढलीच आणि त्याचप्रमाणे तुमच्यावरती स्वामी कृपा देखील झाली, आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या नशिबामध्ये नव्हत्या त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला या भेटायला सुरुवात झालेली असते. आणि यासारखे असे भरपूर करोडो लोकांचे अनुभव आहे ज्यांनी विचार फक्त केला होता की नाही मला हे मिळू शकतं का, किंवा मी हे साठी प्रयत्न करू का, किंवा मला हे भेटेल का, ज्या गोष्टीवर त्यांनी शंका उपस्थित केली आणि त्यांनी फक्त त्यासाठी प्रयत्न कष्ट चालू ठेवले, मेहनत चालू ठेवली, आणि सोबतीला आपली स्वामींची सेवा चालू ठेवली. स्वामींची कृपा तर झालीच, आणि सोबत ज्या अशक्य गोष्टी त्या सुद्धा शक्य गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. आता आपल्या नशिबामध्ये किंवा प्रारब्धामध्ये आपल्या ज्या गोष्टी नाहीत लिहिल्या आहेत ते सुद्धा आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, आणि या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नशिबात प्रारब्धात नाही आहेत आणि त्या आपल्याला म्हणतात ना, जे सुख आपल्या नशिबात प्रारब्धात नाही लिहिलं आहे ते सुद्धा सुख आपल्याला मिळण्यासाठी स्वामी समर्थ महाराज आपल्याला कशी मदत करतात याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये 5 मार्ग अवलंबायचे आहेत. ते 5 मार्गावरती जर आपण आपलं आयुष्य म्हणजे आपण आपलं जगत गेलो, आयुष्य चालवत गेलो, तर खरंच सांगते तुमच्यावरती स्वामी कृपा तर होणारच, पण तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अशक्य तुम्हाला वाटतात ना त्या सुद्धा 100% नाही 1,00,000% शक्य होऊ शकतात. मग ते 5 मार्ग कुठले आहेत जे आपल्याला अवलंबायचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, माणूस ही अशी व्यक्ती आहे ना, किंवा मनुष्य ही अशी व्यक्ती आहे जी मोठमोठे स्वप्न बघत असते, मोठमोठे इच्छा व्यक्त करत असते की मला हे हवंय, ते हवंय, माझी ही स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. पण कधी कधी काय होतं, त्यासाठी ते मेहनत कष्ट सगळं काही करतात, पण अचानक असं काय होतं किंवा कुठेतरी एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली की आपण काय म्हणतो की अरे माझ्या नशिबातच ही गोष्ट नव्हती, किंवा माझ्याकडून ही गोष्ट घडणार नाहीये बरं का, खूप मोठी गोष्ट आहे, मी कसं काही करू शकते, असं आपल्या मनामध्ये आधी निगेटिव्ह विचार आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल येत असतात. पण हे चुकीचं आहे. ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु असतील तर नक्कीच तुम्हाला घाबरायचं काही सुद्धा कारण नाही आहे. कारण की ज्यावेळेस आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घेतो आपल्या आयुष्यामध्ये, किंवा कुठल्याही इष्टदेवतेला आपण ज्यावेळेस गुरु करतो त्यावेळेस 100% त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा की ज्यांना मी गुरु केला आहे, ज्यांची मी सेवा रोज करते आहे, नामस्मरण जे रोज करते आहे, त्यांच्यावरती माझा पूर्ण 100% विश्वास आहे, आणि त्यांच्या आशीर्वादाने माझं सगळं काही चांगलंच होणार आहे. फक्त हेच विश्वास श्रद्धा तिथे कामी येत असते, बाकी कुठलं काही सुद्धा नाही. म्हणून सांगते की ज्या वेळेस आता तुम्हाला समजा तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ज्याची तुम्ही म्हणजे विचार केला आहे की मला ही गोष्ट हवी आहे, पण ती होईल की नाही हे शंका जर मनामध्ये असेल ना, तर मी तुम्हाला आत्ता सांगते की तुम्ही आजपासूनच स्वामींची सेवा करायला सुरुवात करा, नामस्मरण करायला सुरुवात करा. आयुष्यामध्ये खरं सांगते असे माझे नाही, मला तर अनुभव आला आहे, मला तर आहेच अनुभव की मला जी गोष्ट हवी होती त्याच्या कितीतरी जास्त पटीने स्वामी समर्थ महाराजांनी मला आज दिलेलं आहे. मी स्वतः सांगते की हा माझा सुद्धा अनुभव आहे, खूप करोडो लोकांचा अनुभव आहे ज्यांनी विचार सुद्धा केला नव्हता की एवढं सुंदर आयुष्य आपलं होऊ शकतं, आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी घडू शकतात, त्या सुद्धा त्यांच्या आयुष्यात त्या गोष्टी घडलेल्या आहेत. कशाने? फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे. तर स्वामी कृपा कधी होईल तुमच्यावरती, हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, कशा प्रकारे स्वामींची कृपा होऊ शकते आमच्यावर. तर सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये
आपण स्वामींना तर गुरु करावंच, पण हे सांगेल की बा स्वामींचं अधिष्ठान आधी घरामध्ये करा. फोटोच्या स्वरूपामध्ये, मूर्तीच्या स्वरूपामध्ये, ज्या स्वरूपात तुम्हाला करायचं आहे, छोटं मोठी मूर्ती आणा किंवा फोटो पण तुमच्या यथाशक्ती तुम्ही सोयीनुसार आणा, पण तो आपल्या घरामध्ये असायला हवा. स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असायला हवं. का? कारण की आपण म्हणतो ना, ज्यावेळेस एखादी वडीलधारी व्यक्ती घरामध्ये असते त्यावेळेस किती आपल्याला छान वाटतं, एक आधार वाटतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज आहेत. ब्रह्मांड नायकांना जर तुम्ही घरामध्ये घेऊन आलात, आणि हो, तुम्ही घेऊन नाही आलात बरं का, स्वामींच्या मनात असेल, स्वामींची इच्छा असेल, त्याच घरामध्ये स्वामी समर्थ महाराज जातात आणि त्याच घरातली व्यक्ती ही स्वामी सेवा करू शकते. बस एवढंच मी सांगू शकते बरं का. आपण काही एवढे मोठे नाही आहोत की स्वामी समर्थ महाराजांना आपण घरी घेऊन येऊ आणि त्यांना आपण घरात स्थापित करूयात किंवा त्यांना जागा देऊ. नाही, स्वामी समर्थ महाराजांची त्यांची जर इच्छा असेल तरच ते आपल्या घरात येऊ शकतात. जे कोणी स्वामीचे तर सारामृत वाचतात बघा, त्यांना माहिती असेल, सुरुवातीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या अध्यायामध्ये आहे बघा, खूप प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या गावाकडे किंवा घरात घेऊन जाण्याचा. एक राजा असतात, ते घेऊन जाण्याचा खूप जास्त प्रयत्न करतात की त्यांना आपल्या घरामध्ये, आपल्या वाड्यामध्ये ते स्वामी समर्थ महाराजांना आणायचंच आहे. खूप प्रयत्न करतात. गुरुजी तर ग्रंथाचं पारायण म्हणजे सामूहिक पद्धतीने आपल्या घरामध्ये लावतात की बा कुठेतरी स्वामींची कृपा होईल आणि स्वामी समर्थ महाराज घरी येतील, आपल्या घरी विराजमान होतील. पण नाही, स्वामी समर्थ महाराज काही केल्या त्यांच्या घरामध्ये जात नाहीत. का? कारण की त्यांच्या मनामध्ये ती श्रद्धाच नाही आहे, ती भक्तीच नाही आहे त्यांच्याबद्दल, त्यांचे कर्मच तेवढे चांगले नाही आहेत. म्हणून स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरामध्ये जातच नाही. अक्षरशः त्यांना म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना अक्षरशः चुकवून त्यांना पालखीमध्ये बसवून सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतात. पण तरी सुद्धा स्वामी समर्थ महाराज अर्ध्या वाटेमध्ये उतरून परत आपापल्या अक्कलकोटला येऊन तिथे थांबतात किंवा त्यांच्या परत त्या जागी येतात. ते मग विचार करा. म्हणून मी सांगते की तुम्ही कितीही प्रयत्न करा स्वामी समर्थ महाराजांना घरी आणण्याचा, ते येणार नाहीत. त्यांची ज्यावेळेस इच्छा असेल, त्यांची ज्यावेळेस म्हणजे मनामध्ये येईल की नाही, मला या भक्ताच्या घरी जायचं आहे, या भक्ताच्या घरामध्ये मी राहणार, त्याच घरामध्ये स्वामी समर्थ महाराज असतात. नाही तुम्ही बघा ना, आज करोडो व्यक्ती आहेत, करोडो लोक आहेत या जगामध्ये, पण प्रत्येकाच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण येतं का किंवा नाव येतं का, किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामींची सेवा करायची इच्छा होते का? नाही. का नाही होत? कारण की सगळं काही स्वामींची इच्छा आहे. स्वामींची इच्छाच असते की बा या भक्ताने माझी सेवा करावी, या भक्ताचं प्रारब्ध मला किंवा प्रारब्धाचे भोग मला कमी करायचे आहेत, त्याला एक सुंदर आयुष्य द्यायचं आहे. हे सगळं काही स्वामींच्या मनामध्ये आहे आणि स्वामी समर्थ महाराज ठरवणारे आहेत आपलं सुख दुःख किंवा सगळं काही गोष्टी. आपण कुणी नाही आहोत, आपण एक शून्य आहोत त्यांच्या समोर. मी खरं सांगते, एक छोटी व्यक्ती आहोत आपण त्यांच्या समोर, आपण काही ठरवणारे नाही आहोत. म्हणून सांगते की स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गामध्ये आल्यावरती किंवा कुठल्याही म्हणजे इष्टदेवतांना गुरु केल्यावरती, त्या मार्गामध्ये आल्यावरती कुठल्याही इष्टदेवतांचं तुम्ही नामस्मरण करा, सेवा करा, पारायण करा, पण मनामध्ये कधीही अहंकार आणू नका. स्वामी समर्थ, आता आजकाल बघा खूप जण म्हणतात की बा आम्ही आमचं घर नाही तर स्वामींचं घर आहे. बघा किती छान वाटतं ऐकायला, हे घर स्वामींचं आहे असं नेम प्लेट पण लिहिलेली असते बघा, त्यावेळेस किती छान वाटतं. म्हणून सांगते की हा झाला अहंकाराचा नाश, हा झाला मीपणाचा नाश. म्हणून सांगते ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि ज्या घरामध्ये अहंकार मीपणा असेल तिथे स्वामी समर्थ महाराज कधीही स्थायिक होत नाही. कितीही बोलवायचा प्रयत्न करा, कितीही मोठमोठे तुम्ही भजन मंडळ काय काय करायचं तर करा, किती लोक जीव घाला, येणार नाही स्वामी समर्थ महाराज. तुमचं मन पवित्र पाहिजे, मनात श्रद्धा पाहिजे, मनात विश्वास पाहिजे, तुमचे कर्म चांगले पाहिजेत, तरच स्वामी समर्थ महाराज तुमच्यावरती कृपा नक्कीच करणार, 100% करणार. म्हणजे तुम्ही त्यांची दिवसभर कुठला काही गोष्ट करू नका, सेवा करू नका, पण तुमचं कर्म चांगलं आहे, श्रद्धा आहे मनामध्ये, तुमचे सगळं काही मेहनत कष्ट तुम्ही प्रामाणिकपणे करत आहात, स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर होणार म्हणजे होणारच. फक्त तुमचा हेतू चांगला पाहिजे बस. आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं, स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असावं. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय, स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण दिवसा म्हणजे उठता बसता चालता बोलता कामं करताना किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या अधिष्ठानासमोर बसून जप माळेवर का असेना, पण स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करा. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे ना, की तुमच्या हातावरच्या रेषा ज्या आहेत किंवा नशीब सुद्धा पालटायचं काम, आणि सोबत मी सांगेल तुमची पत्रिका कुंडली कितीही खराब असू दे ती नीट करण्याचं काम या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून सांगते की आधी सुरुवातीला स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये केलं की स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात करा. नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे, मी खरं सांगते, सगळ्यांना सांगते. याच्या आधी माझा एक व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे की जसं जसं तुमचं नामस्मरण वाढत जातं,
संख्येने वाढत जातं, त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत जातात की तुम्ही विचार सुद्धा केला नसेल, एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून घरातल्या प्रत्येकाने लहानांना पण तुम्ही शिकवा श्री स्वामी समर्थ म्हणायला, आणि सोबत बाकीचे तर आहेच त्यांना आपण सांगू शकतो, पण नक्कीच घरातल्या प्रत्येकाने श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण जास्तीत जास्त प्रमाणात करायला हरकत नाही. याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि नामस्मरणाने आपलं मन तर एकाग्र होतच. आता खूप जणांचे प्रश्न पडतात की ताई आमचं मन चंचल होतं नामस्मरण करताना, मन एकाग्र होत नाही, मन इकडे तिकडे भरकटतं. होऊ द्या ना, चालेल. मन भरकटलं की लगेच ते आपण स्वामींच्या नामस्मरणावरती आणायचं, भरकटलं की लगेच स्वामींच्या नामस्मरणावरती आणायचं. कसं आहे, आज आपण पहिल्यांदा हातात जपमाळ घेतली किंवा स्वामींचं नामस्मरण सुरू केलं की एका पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला सगळं काही गोष्टी तुमच्या नीट होतील का? नाही. कितीतरी तुम्ही अध्यात्मात किंवा स्वामींच्या मार्गात येण्याच्या अगोदर, कितीतरी दिवस अगोदर ह्याच्या तुमच्या मनामध्ये कितीतरी नकारात्मक विचार होते, कितीतरी नकारात्मक गोष्टींचा तुमच्यावरती भडीमार झाला होता. ते सगळं काही साफ होण्यासाठी वेळ लागेल की नाही? मग मला एक सांगा, एखादं करपलेलं भांडं आहे बघा, ते सुद्धा साफ करायला कितीतरी वेळ जातो. जात 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 हळूहळू ते सगळे डाग जात असतात, निघत असतात. ते अक्षरशः करपलेलं भांडं हळूहळू स्वच्छ होतं, त्याला आधी भिजू द्यावं लागतं, मग ते स्वच्छ होतं. त्याचप्रमाणे सांगते की सुरुवातीला थोडंफार मन भरकटेल, इकडे तिकडे मन विचलित होईल, काहीतरी होईल, पण आपल्याला आपलं रोजचं नित्य नियमन नामस्मरण चालू ठेवायचं आहे. हळूहळू तुम्हाला जांभळ्या येतील किंवा इतर काही आळस येतील, येऊ द्या, काही हरकत नाही. तुम्ही तुमचं काम सोडायचं नाही. नित्य नियमाने स्वामींचं नामस्मरण रोज एखाद्या दिवसभरामध्ये 15 ते 20 मिनिटं रोज 11 माळी जप झालाच पाहिजे आपला, खरंच सांगते. आणि इतर वेळेस चालता बोलता नामस्मरण चालूच ठेवा. हळूहळू करत करत आपल्या शरीरामध्ये जे काही नकारात्मक किंवा निगेटिव्ह एनर्जी साठलेली ती हळूहळू बाहेर पडायला वेळ लागतो आणि ते हळूहळू साफ होणार. आणि त्याच्यानंतर तुमचं मन साफ झालं, शरीर साफ झालं त्या नामस्मरणाने, की मग तुमचं मन एकाग्र होतं आणि मग तुम्हाला अशा काही अनुभूती येतात ना की तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. म्हणून सांगते, तुम्हाला जर नामस्मरण करताना, सेवा करताना जांभळ्या आळस येत असेल तर येऊ द्या. ती तुमची निगेटिव्हिटी बाहेर पडते आहे, कुठेतरी तुम्हाला ती निगेटिव्हिटी रोखते की बाबा हे चांगलं काम करू नकोस, तू हे केलं तर नक्कीच त्यांना भीती असते की ह्यांच्या शरीरातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. म्हणून सांगते की नामस्मरणाने तुमचं शरीरच नाही तर वास्तू दोष सुद्धा तुमचा दूर होत असतो. हे झालं तुमचं काम. दुसरं, त्याच्यानंतर तिसरं जे काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजेच काय, तुम्हाला सांगते, आपल्या आता तुम्हाला पंचमहायज्ञ मी सांगितलं, त्याच्यावरती परफेक्ट एक म्हणजे व्हिडिओ सुद्धा केला आहे सेपरेट, पंचमहायज्ञ 5 कामं. ती पंचमहायज्ञ सुद्धा आपल्या घरामध्ये रोज करत चला. म्हणजेच काय, पितरांची सेवा. पितरांची सेवा केली तर खरं सांगते तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं आहे की स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत, पण गुरु सुद्धा म्हणतात की ज्या वेळेस मी तुमच्या पितरांची सेवा नित्यनेमाने रोज करता, त्याच वेळेस ते जर तुमच्यावर प्रसन्न झाले, त्यांचे कर्म तुम्ही जर म्हणजे जे काही कार्य आहे ते जर तुम्ही व्यवस्थित पार पाडले, तरच मी तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. कारण की आपले गुरु सुद्धा बांधील असतात पितरांच्या आदेशाखाली. पितरांनी जर आदेश दिला तरच आपले गुरु आपल्यासाठी काहीतरी करू शकतात, आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. म्हणून सांगते की पितरांनी सेवेला खूप जास्त महत्व आहे. पंचमहायज्ञ रोज घरात झालाच पाहिजे. हळूहळू प्रखर पितृदोष नाश करण्याचं काम या पंचमहायज्ञामध्ये आहे. मी स्वतः करते, खूप लोक करतात, म्हणून तुम्हाला सांगते की हे सुद्धा काम करायला चालू करा तुम्ही आज आता. याच्या आधी केलं चालू असेल तर ठीक आहे, पण रोज न चुकता करायला हरकत नाही. काही जास्त काही लागत नाही पंचमहायज्ञ करायला, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये रोज पंचमहायज्ञ झालाच पाहिजे. तिसरी गोष्ट जी म्हणजे आहे की ज्या वेळेस आपण घरामध्ये आता नित्यसेवा तुम्हाला माहिती आहे की 11 माळी श्री स्वामी समर्थ षडाक्षराचा जप नामस्मरण करायचं असतं. दुसरं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा आपल्याला 3 अध्याय रोज क्रमशः वाचायचे असतात, म्हणजे वाचायचंच असतं. आता घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा पाठ केल्याने किंवा रोज 3 अध्याय वाचन केल्याने काय होतं, तर खरं सांगून जे प्रारब्धाचे भोग तर नष्ट होतातच हळूहळू, सोबत वास्तुदोष नष्ट होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर अतृप्त आत्मे असतील ते सुद्धा शांत होतात आणि तुमचं घर सोडून देतात. निगेटिव्हिटी सगळी घरातून निघून जात असते. म्हणून सांगते की अतृप्त आत्म्यांना सुद्धा शांती देण्याचं काम हे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये आहे. कुठलीही वाईट बाधा, वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये टिकत नाही. ज्या वेळेस घरामध्ये स्वामी समर्थांचं नामस्मरण, श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय रोज वाचन पठण होतं, त्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती थांबू शकत नाही. म्हणून सांगते की रोज नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ 3 अध्याय रोज क्रमशः वाचायला सुरुवात करा. ज्यांना रोज वेळ नाही आहे, नक्की सांगेल की गुरुवारी का होईना एक पाठ रोज करायला हरकत नाही. जास्तीत जास्त श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायला चालू करा. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. एवढी ताकद त्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये आहे, पोथीमध्ये आहे. रोज 3-3 अध्याय वाचायचे. त्याच्यामध्ये 21 अध्यायाची पोथी असते, रोज 3-3 अध्याय वाचायचे आहेत.
त्यानंतर येऊयात नंतरची गोष्ट जी म्हणजे आता आपण जी मेहनत कष्ट करतो आहे, जी लक्ष्मी किंवा जी पगाराच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आहे किंवा उद्योगधंदा बिझनेस असेल त्याच्यामधून जे तुमचा पगार पाणी घरामध्ये येतो आहे, ते पगार पाणी पूर्णपणे स्वतःसाठी तुम्ही घरातलं ठीक आहे ज्या उपयोगी ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजा भागवल्यानंतर त्यासाठी तुम्ही पगारातली अर्धा हिस्सा तुम्ही बाजूला ठेवतातच, पण अजून सुद्धा एक वाटा बाजूला काढायचा आहे. तो म्हणजेच काय, आपल्या पगारातला थोडासा थोडासा वाटा का होईना आपला अन्नदानासाठी वापरायचा आहे. मग अन्नदान कुठे का असे ना, आपल्या केंद्रामध्ये कधी कधी सामूहिक म्हणजे प्रसाद असतो किंवा कुठल्या तरी कार्यक्रमासाठी प्रसाद असतो किंवा कुठेतरी आपण जे भुकेले आहेत किंवा जिथे कुठे अन्नदानासाठी सोय आहे तिथे आपल्या पगारातला अर्धा वाटा म्हणजे द्यायला चालू करा. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पगारातला अर्धा वाटा एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यासाठी किंवा एखाद्या अन्नदानासाठी वापरता, गरजू व्यक्तींसाठी वापरता, त्यावेळेस तुमच्या लक्ष्मीमध्ये तुमच्या पगार पाण्यामध्ये बरकत होत असते, वाढ होत असते. म्हणून सांगते की फक्त पगार आणला की स्वतःसाठीच खर्चायचा, स्वतःपुरताच ठेवायचा, तसं करू नका. आपल्याला जे काही मिळत आहे, मी आमच्या घरामध्ये तर होतच बघा, मी खरं सांगते याच्यामध्ये 1% सुद्धा खोटं बोलणार नाही. मी काय काय माझे मिस्टर काय जे काही आम्हाला मिळतं थोडंफार जे काही आमच्या घरामध्ये येतं पगार पाणी त्यातला अर्धा वाटा सुरुवातीचा हा आमचा अन्नदानासाठी असतो. जिथे कुठे अन्नदान आहे किंवा केंद्रामध्ये काही पारण आहे शेवटी अन्नदान असतं किंवा कुठेही असेल किंवा आपलं परमपूज्य गुरुमाऊलीचं गुरुपीठ नाशिक आहे ते मोठं भव्य असं जनकल्याण योजना सगळ्यांना माहिती असेल, नसेल माहिती तर मला सांगा, मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ करत तुम्हाला सांगेल. एक मोठं हॉस्पिटल मोरदादा चॅरिटेबल हॉस्पिटल तयार होत आहे, ते सगळ्यांच्या पैशातून तयार होत आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचे तिथे म्हणजे पैसे लागणार नाही आहे कुठलं तुम्हाला तिथे तपासणी किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी. एवढं मोठं हॉस्पिटल तिथे तयार होत आहे, तर तिथे तुम्ही तुमच्या पगारातला थोडासा वाटा तिथे तुम्ही दान करू शकता, जेणेकरून काय होईल, म्हणजे दुप्पट तिप्पट पटीने तुमचं आयुष्यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. म्हणून आपल्यापर्यंतच पुरतं विचार करू नका. आपल्याला जे काही पगार पाणी मिळत आहे त्यातला अर्धा वाटा अशा सामाजिक कार्यासाठी, अन्नदानासाठी किंवा तुम्ही जिथे कुठे म्हणजे गुरुपीठ इथे किंवा नाशिक येथे जे मोरदादा चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणजे सुरू झालेलं आहे तिथे तुम्ही तुमचा यथाशक्ती तुम्ही दान करा. असं नाही की एवढी परफेक्ट रक्कम पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. ती तिथे दान द्यायला सुरुवात करा. बघा किती छान छान तुम्हाला अनुभव येतील. खूप लोकांचे अनुभव आहेत म्हणून सांगते आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये आता जे काही आपण म्हणतो, आपण आता आपलं जे काही कुळ आहे, कुळाचे आई वडील कोण आहेत आपले, कुलदेवी आणि कुलदेवत, यांचं सुद्धा करायला सुरुवात करा. घरामध्ये जे काही तुमच्या घरामध्ये शुभ कार्य अडलेली आहेत, संतान प्राप्ती जोडपणा होत नाही आहेत, घराची सांसारिक प्रगती खुंटलेली आहे, कर्ज डोक्यावरचं वाढत चाललेलं आहे, या सगळ्या ज्या काही प्रश्न आहेत आणि याच्या भोवतीच आपले सर्व प्रश्न असतात बरं का. सांसारिक आपण एकदम संसारामध्ये पडलं की त्या संसाराभोवतीच आपले सर्व काही प्रश्न आपले तेवढेच असतात. म्हणून सांगते की सांसारिक प्रश्न जे काही असतील ते सगळे काही मार्गी लावण्याचं काम आपले कुलदेवी कुलदेवत करत असतात. म्हणून त्यांचं सुद्धा कुळाचार करायला विसरायचं नाही. वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा किंवा आपल्याला प्रत्येक वर्षी जरी तुम्ही कुळाचार करायला त्यांच्या मूळ सणावर जाऊन कुळाचार केला, त्यांचा मान सन्मान केला तर अतिशय उत्तम. म्हणून सांगते की हे सर्व कार्य करत चला. हे 5 मार्ग आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नाही आहे ते सगळं काही तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात. आणि अजून एक सांगेल, हे तर तुम्हाला करायचं आहे, आता जे काही तुम्हाला मार्ग सांगितले ते तर करायचे आहेतच, पण सोबतच याच्या सोबतीला आपल्या स्वामी समर्थ मानेवरती 100% विश्वास ठेवा. येतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट असे दिवस येतात, पण ज्यावेळेस वाईट दिवस येतात त्यावेळेस आपला विश्वास डगमगू देऊ नका. कसं असतं, आपण आज आता ताबडतोब एखादी गोष्ट म्हणजे पाहिजे असं म्हणतो, पण जी गोष्ट पूर्णत्वास येण्यासाठी थोडा वेळ बाकी असतो, फक्त थोडा वेळ, कुठेतरी आपला त्याच्या आधीच संयम तुटतो आणि आपण काय करतो, स्वामींवरती त्यांच्या सेवेवरती विश्वास ठेवत नाही, शंका उपस्थित करतो आणि कुठेतरी सेवा सोडून देतो. तर असं करू नका. स्वामी समर्थ महाराज 100% आपला सर्व म्हणतात योगक्षेम सोपवून द्या. सगळं काही करता आणि करूता तुझी एकच स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची, हे या तेवढ्याच ओवी मधून आपल्याला कळतं. बघा, करता आणि करूता आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे आपण चिंता करायची नाही कुठल्या गोष्टींची, फक्त आणि फक्त आपली सेवा, आपले कर्म चांगले ठेवा, मेहनत चालू ठेवा, कष्ट चालू ठेवा, बस एवढंच करायचं आहे. सगळं काही बघण्यासाठी आपले स्वामी समर्थ महाराज आहेतच. हे सर्व जे काही तुम्हाला सांगितल्या गोष्टी किंवा मार्ग सांगितले आहे त्याच्यावरती आपलं आयुष्य आजपासूनच तुम्ही जगायला सुरुवात करा किंवा ते सर्व गोष्टी आपल्या घरात करायला सुरुवात करा. बघा, खरं सांगतो तुमचे कमेंट्स मला नक्की येतील, मला 100% गॅरंटी आहे. आणि ज्यांना अनुभव आले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य झाल्या, त्यांनी नक्कीच त्यांचे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगावेत, जेणेकरून इतरांना त्यांची प्रेरणा देखील मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.